दौलत दरोडा पाचव्यांदा आमदार होतील का? कोणत्या मुद्द्यांवर ते पुन्हा एकदा निवडून येऊ शकतात तर कोणते मुद्दे त्यांच्यासाठी घातक ठरू शकतात? नमस्कार, मी धनश्री पाठारे, डेली न्यूज विथ धनश्री मध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. दौलत दरोडा हे मूळचे शिवसैनिक, त्यामुळे आजही अनेक शिवसैनिकांशी त्यांचे सलोख्याचे संबंध पाहायला मिळतात. त्यामुळे साहजिकच खेड्यापाड्यांमध्ये, वाड्या वस्त्यांमध्ये त्यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षातून महायुतीचे ते अधिकृत उमेदवार म्हणून लढण्यास सज्ज झाले आहेत. अजित पवारांशी असलेल्या सलगीमुळे त्यांनी शहापूर विधानसभा क्षेत्राला भरघोस असा निधी प्राप्त करून दिला आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्ष, भाजप व शिवसेना यांचे पदाधिकारी त्यांच्या सोबत आहेत. मात्र मागील 4 वर्षांचा विचार केला तर मागील 4 वर्षात त्यांनी एकही आमसभा घेतली नाही. अनेक विकास कामे आजही प्रलंबित आहेत. याबाबत आपण मागील व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा देखील केली आहे. परंतु शेवटच्या 1 वर्षात त्यांनी भरघोस असा निधी आणून ठेकेदारांना आपल्या बाजूने करून घेतले. मात्र शिवसैनिकांशी असलेली त्यांची जवळीक तसेच ठराविक लोकांशी त्यांनी बांधून ठेवलेले हितसंबंध यामुळे पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांवर नाराज आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये ते पुन्हा एकदा आमदार होऊ शकतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. धन्यवाद.